आरोग्य जागृती। सगळ्यांना आता सध्या प्रथमतः शुभेच्छा देतो की एक फार सुंदर असा उपक्रम आपण इथं राबवत आहोत या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये, आणि असे उपक्रम फार कमी प्रमाणात होतात, त्याच्यातलाच हा उपक्रम आहे। याच्यामध्ये अनेक प्रकारचे, जसं पाटणे साहेब बोलले तसंच अनेक प्रकारचे विविध नॉलेज असलेले, विविध पदं भूषवलेले फिजिशियन्स किंवा त्याच्यामधले DM गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, हे जे शेवटची जी पदवी आहे फार मोठी, हे सगळे असे लोक इथे येणार आहेत। निश्चितच त्याचा फायदा आपल्या इथल्या पेशंट्सलाही होणार आहे, प्लस डॉक्टरांना होणार आहे, आणि एक अलौकिक अशी ही कॉन्फरन्स इथे घडणार आहे। तर याचा निश्चितच आपण सगळ्यांनी आस्वाद घेतला पाहिजे असं माझं मत आहे। 7 तारखेला दुपारी 1 वाजता आपण जिथे कॉन्फरन्सचं वेन्यू आहे हॉटेल अँबॅसेडर, तिथेच उद्घाटन होणार आहे। आणि आपले जे तज्ज्ञ डॉक्टर्स येणार आहेत, डॉक्टर नागेश्वर रेड्डी सर, तर डॉक्टर GV राव सर, डॉक्टर शैलेश खंडे, डॉक्टर नरेश भट सर, डॉक्टर शहाजी देशमुख सर, प्रवीण राणे, त्यांची डॉक्टरांची नावं सगळ्यांची दिलेली आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ तिथे मुख्य आहे। ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये कोण कोण आहे इथे? ऑर्गनायझिंग कमिटी हॉस्पिटलचा आम्ही 5 जण आहे। सर्जिकल असोसिएशन आणि फिजिशियन असोसिएशनचे पदाधिकारी। सगळे जे पेशंट्स आहेत ते सगळे अडल्ट्स आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलांची कुठलीही शस्त्रक्रिया आपण दाखवत नाही आहोत। तर एंडोस्कोपिक प्रोसिजर्स त्याच्या आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीज जे काही आम्ही दाखवणार आहोत, त्या सगळ्या ज्याला मी टिपिकल केसेस म्हणतो, म्हणजे आजार आहे हे पूर्णतः सिद्ध झाल्यानंतर, म्हणजे तिथे डाऊटफुल काही नसेल की हा आजार आहे आणि त्याला अशा प्रकारे शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, जे आपल्याला जे आजच्या तारखेला भारतामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे चांगल्यातले चांगले डॉक्टर्स आहेत जे दाखवून देऊ शकतात। कारण मेडिकल एज्युकेशन प्रत्येक ठिकाणी 10 ठिकाणी चांगल्या गोष्टी होत असतील, तर मी प्रत्येक 10 ठिकाणी जाऊन त्या गोष्टी नाही शिकू शकत। त्याच्याऐवजी जर 10 ठिकाणचे डॉक्टर एका ठिकाणी आले, तर जे येणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना शिकण्यासाठी त्या गोष्टींचा खूप फायदा होतो। सो तो जो फायदा आहे तो आपल्याला आपल्या रिजनमधले जे सगळे डॉक्टर्स आहेत त्यांना देता यावा, हे आपलं मेन उद्दिष्ट आहे की चांगल्या गोष्टी आपल्या इथेही व्हाव्यात। आपण म्हणतो की मुंबईला पहिले ट्रीटमेंट लवकर सुरू होतात, ते आपल्या एरियापर्यंत येण्यासाठी अजून 5-7 वर्ष लागतात। तो कालावधी कसा कमी करता येईल त्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। मध्ये सगळ्यांना उपचार करावा असं वाटतोय, पण खर्चिक असल्यामुळे करत नाही, म्हणून ते जीवनदायीमध्ये कसं तरी म्हणजे आपलं ओपन सर्जरी वगैरे असं करून घेतात। त्यासाठी लोकांना खूप म्हणजे चांगले ॲडव्हान्स ट्रीटमेंट उपचार घेता येणार, त्यांना फॅसिलिटी नसल्यामुळे, खर्चिक असल्यामुळे करू शकत नाही। ह्याच्यामध्ये जे रोल आहे बेसिकली हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मधून जी ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यामध्ये जे लागणारी यंत्रसामुग्री आहे, ॲक्सेसरीज आहेत, याचा खर्च हा त्याला जास्त कमी करणं हे म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलला त्या गोष्टी कमी जर झाल्या तर त्या आणखी कमी खर्चात होऊ शकतात। सध्या तरी त्याच्या मागे लागणारे जे खर्च आहे त्या ॲक्सेसरीजमध्ये किंवा त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये खूप जास्त आहे। कितीपर्यंत आता खर्च? ते व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे आता एक साधा स्कोप जर तुम्ही एंडोस्कोप जर म्हटलं 15 लाखात देईल, त्याच्यातलं ॲडव्हान्स एंडोस्कोप जर म्हटलं तर तो 1.5 करोड पडतो। आणि आता साध्या एंडोस्कोपने तुम्ही ॲडव्हान्स प्रोसिजर नाही करू शकत। आणि पूर्ण सभासद मंडळ यांची या परिषदेसाठी अनुमती आहे। नमस्कार, मी डॉक्टर संजय पाटणे, फिजिशियन्स असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांचा अध्यक्ष आहे मी। त्या अनुषंगाने मी इथे उपस्थित आहे। मित्रांनो, जसं सामान्य जनतेला ह्या कॉन्फरन्समधून किंवा या अशा मेडिकल याच्यामधून त्यांच्या ज्ञानाची भूक भागवल्या जाते किंवा त्यांना माहिती मिळते, तशीच आमच्या डॉक्टर लोकांना सुद्धा आम्हाला फार गरज असते या गोष्टीची। कारण ही जी कॉन्फरन्स आहे, या कॉन्फरन्समध्ये तुम्ही जर एक दृष्टिक्षेप टाकला तर जी येणारी माणसं आहेत ती खूप मोठ्या उच्च प्रतीचे लोक आहेत। यांचे विचार ऐकण्यासाठी किंवा यांच्याकडनं काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी पूर्वी आम्ही तरसायचो, आम्ही डॉक्टर लोक सुद्धा, ते आम्हाला मिळायचं नाही। त्यातले डॉक्टर दुवा म्हणून आहेत, ते डॉक्टर नागेश्वरराव रेड्डी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तर त्यांच्यापेक्षाही सिनियर हे डॉक्टर दुवा आहेत, हे अमेरिकेत होते आणि यांच्या नावाने काही पेटंट सुद्धा आहेत। तर इतके प्रख्यात लोक जेव्हा इथे येतात यांच्याकडनं आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात। म्हणून जसं सामान्य जनतेला ह्या कॉन्फरन्सची वाट पाहत असतात, तसं आम्ही डॉक्टर लोक सुद्धा, आमचे फिजिशियन सुद्धा
मी सगळ्या फिजिशियन्स असोसिएशन म्हणजे फिजिशियन लोकांकडनं या कॉन्फरन्सला शुभेच्छा देतो आणि अशा वर तुम्ही कॉन्फरन्सेस घेत जा, जेणेकरून आम्हाला नवीन माहिती मिळत जाईल, नवीन गोष्टींच्या काही शिकता येतील आणि आमच्या जे काही शंका असतात. म्हणजे मागच्या 33 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो. आम्हाला ह्या शहरामध्ये ह्या पूर्वी गोष्टी कधी मिळायच्या नाही, माहिती नसायची या गोष्टींची. कोणाला विचारावं, काय करावं, थेट मुंबईला फोन लावावा लागायचा. आता ही सगळी तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे आहेत. उच्च प्रतीचं काम मुंबईत जे होतं तेच काम किंबहुना तसेच काम हे लोक करतात इथे. त्याची माहिती आपल्या सगळ्यांना मिळते, तुम्हालाही मिळते आणि मलाही मिळते. म्हणून मी यांना शुभेच्छा देतो आणि यांनी वरचेवर अशाच कॉन्फरन्सेस घ्यावेत असं नाही होत. आता ह्याच्यामध्ये जसं अन्नलिकेमध्ये ब्लॉकेज आहे त्याच्यामध्ये स्टेन टाकणं, पित्तनलिकेमध्ये रुकावट आहे त्याच्यामध्ये स्टेन टाकणं, बऱ्याच वेळेस स्वादुपिंडाचा कॅन्सर निदान होण्यासाठीच खूप अवघड असतं. त्यासाठी मग आपण अद्यावत एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड म्हणून एक टेक्निक वापरतो. ती टेक्निक हे करणं, त्या माध्यमाने त्याचं निदान करणं. नंतर सर्जरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीज डॉक्टर बालसिंग आणि डॉक्टर ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी तर मेजर जे यायचं योजनेमध्ये काही इन्क्लुडेड नाही. मोठमोठ्या सर्जरी सर्व्हिकल्स वगैरे किंवा लॅप्रोस्कोपिक हर्नियाज आहेत. आपलं रुटीनचे जे टाक्याचे हर्निया वगैरे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी रिझर्व आहे. हायटस हर्निया वगैरे आणि मॅलिग्नन्सी रिलेटेड, कॅन्सर रिलेटेड पोटाचं जे ऑपरेशन आहेत ते योजनेमध्ये इन्क्लूड आहे. पण जसं लॅप्रोस्कोपिक विपल्स कॅन्सरचंच ऑपरेशन आहे, पण जे टाक्याचं आहे ते योजनेत इन्क्लुडेड आहे, पण लॅप्रोस्कोपीचं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतं. तर तशा गोष्टी आपण इथे करतो. पण सध्याला कॉन्फरन्समध्ये आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये पेशंटला त्याचं पूर्ण बेनिफिट देऊन सर्वप्रथम इंटरनॅशनल आणि नॅशनल फॅकल्टीज जे की सहजासहजी उपलब्ध होत नाहीत ते त्यांचं ऑपरेशन करणार आहे, ते पूर्णपणे फ्री आहे. आणि पेशंटला जे साधन सामग्री लागणार, उदाहरणार्थ स्टेंट लागणार किंवा ऑपरेशनचे असतात ते वगळता बाकी जवळपास सगळ्या गोष्टी फ्री आहेत. नाही सर, असं म्हणलं की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण येते दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि खूपच म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये याचं हे व्हायला लागलं. परंतु महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे उपचार असतात ते बसत नाही. याकरता आपण काय करू शकतो याच्यामध्ये? या प्रश्न थोडासा म्हणजे ट्रिकी आहे. याचं उत्तर मी असं देईल की हे गव्हर्नमेंटला ह्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल. काय टेक्नॉलॉजी आहे याची माहिती आम्ही देऊ शकतो, त्याला कसं सोपं करता येईल हे पण आम्ही सांगू शकतो. पण ते कसं इम्प्लिमेंट करायचं आणि त्याचं बेनिफिट योजनेमध्ये कसं द्यायचं याचं उत्तर कदाचित मला देण्याचं दॅट इज डिफिकल्ट. हां, त्याच्यात काय मार्ग आहेत, कसं त्याला आणखीन सोपं करता येईल किंवा फायनान्शियस कसे वाचवता येईल या गोष्टींचं उत्तर आम्ही देऊ शकतो. अराउंड एक 25 ते 30च्या दरम्यान प्लॅन आहे. तर 5-10% चेंज होऊ शकतो. लाईव्ह ऑनलाईन हां, हे जे शस्त्रक्रिया करणारे असे रुग्ण आपण ठरवून घेतलेले का वेळेवर करणार? हां, कारण याच्यामध्ये हे सगळं पूर्ण जे ॲडव्हान्स प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर त्या पेशंटला गरजेच्या आहेत त्यांच्या स्वतःच्या मॅनेजमेंटसाठी आणि त्यांना हे सगळं इन्फॉर्म करून आपण हे प्रक्षेपण करणार आहे त्यांच्या प्रोसिजर आणि पेशंटला माहीत असणार की आपली प्रोसिजर तिकडं हे होणार आहे. मागे बालरोग संघटनेने एक अशीच परिषद घेतली होती. त्याच्यात त्यांनी हे जे लाईव्ह किंवा जे बाहेरचे डॉक्टर येणार आहेत त्यांचे जे ऑपरेशन जे करतील ते मोफत केले होते. अशाने ते गरीब वगैरे मुलं वगैरे निवडली होती. तसं काही तुमचं काही नियोजन आहे का त्याच्यामध्ये? हे पेड आहेत सगळे? याच्यामध्ये काही पेड आहेत, काही हे आहेत. किती ऑपरेशन जे फ्रीमध्ये होतील याच्यात? 25 पैकी अंदाज नाही. याच्यामध्ये जवळपास एक 70% हे जे नीडी पेशंट आहेत ज्यांना बऱ्याच दिवसापासून ऑपरेशनची गरज आहे पण फायनान्सेसमुळे करू शकले नाही ते एनरोल केलेले आहेत. आणि काही जे रुटीन आमचे पेशंट आहेत जे आम्ही रेग्युलरली करतो असे हे कमी पेशंट आहेत, त्यांनाही आम्ही त्यांच्यानुसार कन्सेशनमध्ये प्लॅन केलेला आहे. म्हणजे मॅक्सिमम हे फ्रीच राहतील. त्याच्यामध्ये बरेच जे काही आमचे रेग्युलरचे पेशंट आहेत त्यांना कन्सेशन भेटेल. आरोग्य जागृती.